हे पाय काय निघालं याच्यात ती तूच काय हे पोहे काय झालं? केस पाहिजे माझ्या नवऱ्याचं आणि माझं भांडण झालेलं आहे, कारण की त्यांच्या ताटामध्ये माझे सुंदर केश हे पडलेले आहे. त्याच्यामुळे नवऱ्याला एवढा तणका आला ना, की त्याने ते पोह्यांची प्लेट फेकून दिली माझ्या थोबाडावर, कपडे चेंज केले आणि डायरेक्टली गेले. बरं जाताना माझे पार्सल पण घेऊन गेले बरं, पोस्टात लावण्यासाठी. तर चला, का बरं वाद झाला हे तुम्हाला पाहायला भेटणार आहे. बाकी व्हिडिओला लाईक करा आणि छानशी कमेंट करा. आज ना सकाळी सकाळी माझं आणि माझ्या नवऱ्याचं भांडण झालेलं आहे. का ते सांगते, समोर व्हिडिओ बघा. खूप छानशी कमेंट करा आणि थँक्यू सो मच. तुम्ही माझ्या वाढदिवसाच्या व्हिडिओला खूप प्रेम दिलं आणि सर्वांनी मला शुभेच्छा दिल्या, तर खरंच मनापासून थँक्यू सो मच. तर आषाढी एकादशीचा हा व्हिडिओ आहे आणि आषाढी एकादशी आणि दुसऱ्या दिवशीचा असा मिक्स मी व्हिडिओ टाकत आहे, कारण मला वेळ भेटत नाही आहे. माझे प्रमोशन ज्वेलरी बिझनेस आहे त्याच्यामुळं. तर इथं आषाढी एकादशीची मी पूजा करत आहे आणि हे जे विठ्ठल रुक्मिणी आहे ना, हे मला मनीषांनी स्वराजच्या वाढदिवसाला गिफ्ट केलेली आहे. तर झालेलं असं की तुम्हाला माहिती आहे की मला ना सध्या केस गळतीचा प्रॉब्लेम भरपूर सुरू आहे. एवढं काही काही करत आहे, परंतु काय माहिती काय होत आहे, केस गळती खूप होत आहे. मी आयुर्वेदिक हेअर वगैरे सर्व लावलेले आहेत. तर त्या दिवशी मी हा व्हिडिओ चुकून टाकला, तर एका ताईने मला कॉमेंट पण केली की ताई, दादांचा असा म्हणजे रागीट चेहरा दिसत आहे. दादांनी एकदम जेवणाचं ताट फेकून का बरं दिलं? तर त्यांनी जेवणाचं ताट का फेकून दिलं हेच मी तुम्हाला सांगणार आहे. तर इथं माझी ना याची पूजा झालेली आहे आषाढी एकादशीची मस्तपैकी. आणि त्याच्यानंतर ना माझं हे ज्वेलरीचं जे सामान आहे ना, हे संपलं होतं. बॉक्स वगैरे पॅकेजिंगचं जे सामान आहे ते. तर इथं सगळ्यात अगोदर मी ज्वेलरी पॅक करत होती. जस्ट स्वराज शाळेत गेलेला आहे आणि आम्ही इथं आमचे पॅकिंगचे काम करतोय. तर स्वराजच्या बड्डेची आम्ही लकी ऑफर ठेवली होती, तर त्याच्यामध्ये हे 3 गिफ्ट उघडलेले होते. तर सगळ्यात पहिलं गिफ्ट आहे त्यांचं पण पॅक करतोय. एकाला ही साडी उघडलेली आहे, दुसरं गिफ्ट, आणि एकाला हे रजवाडी पेंडल उघडलेलं आहे. हे बघा, हे एक पेंडंट, म्हणजे हे 3 लकी गिफ्ट आहेत. आणि काल आपले ऑर्डर बुक झालेले आहे आणि ते पण मला आणायला जायचं होतं. तर मी स्वराजच्या वाढदिवसाच्या दिवशी तुम्हाला माहिती आहे मी ऑफर लावलेली होती. तर त्या 3 लकी विजेत्यांना मी ऑफरमध्ये जे काही गिफ्ट उघडले होते ते पाठवून दिले होते. एकाला साडी, एक रजवाडी मंगळसूत्र आणि एकाला खूप छान असं मंगळसूत्र उघडलं होतं. आणि हे काही ऑर्डर बुक झालेल्या होत्या. 1 ग्रॅम गोल्डमध्ये माझ्याकडे खूप छान मंगळसूत्र आहे, लॉंगमध्ये, शॉर्टमध्ये, कानातले पण आहेत. तुम्हाला जर बुक करायचं असेल तर दिलेल्या नंबरवर तुम्ही बुक करू शकता, किंवा मग मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण नंबर टाकणार आहे. तर सर्वांना असं वाटलं असणार ना की माझ्या नवऱ्याच्या ताटात केस निघालं आणि माझ्या नवऱ्याने झटक्याने ताट फेकून दिलं, हे तुम्हाला समोर दिसलाच असणार आहे. परंतु हे हे एक स्क्रिप्ट असते. आम्ही ना ठरवून भांडतो. आता तुम्हाला हे ऐकायला वाईट वाटणार, पण हो, आम्ही ना ठरवून भांडतो आणि का ते भांडतो ना ते पण सांगणार आहे. तर तुम्ही बघू शकता, अशा पद्धतीने 1 ग्रॅम गोल्डमध्ये आपल्याकडे मंगळसूत्र आहे. मंगळसूत्राची डिझाईन बघा किती बेस्ट आहे. आणि त्यासोबतच ना हे कानातले आपण ना त्यामध्ये फ्री देतो. तर आता इथं ना पटापट आम्ही दोघं पण म्हणजे सकाळी जेवढे काही पार्सल असतात ना आमचे, तेवढे बुक करायला घेतो. म्हणजे दिवसभराचे मी कॉलिंग करते, लाईव्ह वगैरे घेते. आता मी यूट्यूबला पण लाईव्ह चालू करणार आहे. तर जेवढे काही पार्सल आले होते ते गिफ्टचे आणि काही असे तर 6 ते 7 पार्सल होते. तर पटापट त्यांनी मला ॲड्रेस वगैरे लिहून दिले, मी टाकून दिले. काही मी पॅकिंग केले, काही त्यांनी पॅकिंग केले. आणि सपोर्ट त्यांचाच आहे व्यवसायाला, नाही ते एकटीच्याने एवढे धावपळ करणं शक्य नाही. तर आम्ही का ठरवून भांडतो ते तुम्हाला सांगते. आम्हाला एका व्यक्तीने सांगितलं होतं की तुम्ही अशा पद्धतीने भांडा, त्यामुळे आम्हाला तो व्हिडिओ आवडणार. आता ती व्यक्ती कोण होती? तर ती व्यक्ती होती एक ब्रँड. तुम्हाला असं वाटत असणार आम्ही मुद्दामून भांडलो, तर आम्ही मुद्दामूनच भांडलेलं आहोत. त्याचं कारण म्हणजे मला एक प्रमोशन आलेलं होतं हेअर ऑइलचं, म्हणजे हेअर सिरमचं होतं प्रमोशन. तर त्यांनी आम्हाला स्क्रिप्ट सांगितली होती की तुमचे मिस्टर नाही का जेवतात किंवा कुठंतरी काहीतरी खातात किंवा पितात आणि त्यांच्यामध्ये त्यांच्या जेवणात ना केस निघतात. आज जरी हे स्क्रिप्ट असणे ना, परंतु ही रिअली गोष्ट आमच्या घरातली खरी आहे की माझं वजन तर वाढत आहे. तुम्ही सर्वजण म्हणत आहे की ताई तू आता हेल्दी दिसत आहे, परंतु केस गळतीचं प्रमाण खूप वाढलेलं आहे. कोणीतरी मला उपाय सांगा की कशामुळे केस गळती कमी होणार माझी. आणि बाकी तर मी रोजमेरी हे ते सर्व वापरत आहे, परंतु काही समजत नाही आहे की बोरिंगच्या पाण्यामुळे केस जात आहेत, काहीच समजत नाही आहे.
तर फायनली माझे जेवढे काही ऑर्डर होते ते मी बुक केले. त्याच्यानंतर मी इथं पोहे करायला घेतलेले आहेत, कारण गणेशजी सकाळी ड्युटीवर जातात, नंतर ते दुपारी घरी येतात. म्हणजे स्वराजला जेव्हा क्लासला सोडायचं असते ना तेव्हा ते घरी येतात आणि तेव्हा जेवण करून स्वराजला क्लासला घेऊन जातात. कारण गाडी एक असल्यामुळे ना ते गाडी घेऊन जातात, त्याच्यामुळं ते गेल्यानंतर मला बाहेर जाताच येत नाही. तर स्वराजला क्लासला हे न्यायचं पाय, काम तेच काय करतात. निघालं याच्यात तर आमचे ती? तूच पॅकिंग काय पोहे? कामं उरकले आणि मी सगळ्यात अगोदर पोहे वगैरे करून घेतले. केस पाहिजे तकलीफ करून आणतोय संध्याकाळी. सॉरी. तर तो पार्ट आमच्या स्क्रिप्टचा होता. म्हणजे ताटामध्ये जेवणामध्ये केस निघाले आणि त्याच्यानंतर मग मी ते हेअर सिरम लावणं चालू केलं आणि लिटरली मी ते आता लावणं सुरू पण केलेलं आहे. आता बघूयात किती इफेक्ट पडतो. तरीसुद्धा कोणाला जर माहिती असेल की कशामुळे केस गळती थांबते तर मला ते कॉमेंट बॉक्समध्ये तुम्ही नक्की सांगा. तर त्याच्यानंतर ते त्यांच्या ड्युटीवर गेले आणि दिवसभर मला माझे कामं होते, तर मी काही ब्लॉग शूट केला नव्हता. सोमवार होता आणि घरात अजिबात बाजार वगैरे नव्हता, कारण आई गेलेली आहे आणि आई असली ना की बाजार वगैरे हे सगळं आणण्याचं काम आईचं होतं. तर जेव्हा कधी मी सोमवारी म्हणजे इथं बाजारात जाते, धायरेश्वर मंदिराजवळ बाजारात जाते, तर इथं ना माझे भरपूर फॉलोअर्स भेटतात आणि भेटल्यानंतर ताई तुमचे आम्ही व्हिडिओ बघतो, खूप छान असतात, असं तसं. आणि त्यांना मला बघून भरपूर आनंद होतो आणि मलासुद्धा त्यांना भेटून भरपूर असा आनंद होतो. तर फायनली आता सर्व बाजार वगैरे घेतलेला आहे, परंतु खरं सांगते आई गेल्यामुळे ना मला भरपूर असा त्रास होतोय, कारण सगळी जबाबदारी एकटीवर येऊन पडलेली आहे. परंतु इट्स ओके, कसं तरी ॲडजस्टमेंट करून पुढं जायचं आहे, म्हणजे जायचंच आहे. तर त्याच्यानंतर मी घरी आली आणि घरी आल्यानंतरसुद्धा मला काही ऑर्डर्स होत्या बुक झालेल्या. म्हणजे मी बाहेर गेली होती, तर ते बोलले होते की ताई घरी गेल्यानंतर फोटो पाठवा. तर इथं मी ना फोटो त्यांना पाठवत होती, त्यांचे हे पण चेक करत होती की ऑर्डर कोणत्या आहेत कोणत्या नाही. आणि जेवढे ऑर्डर बुक झाले ना ते मी लगेच गणेशजीच्या जो नंबर आहे ना त्याच्यावर पाठवून देते, म्हणजे नंबर आणि ॲड्रेस आणि फोटो त्या ज्वेलरीचा. आणि त्याच्यानंतर इथं स्वराज पण अभ्यास करत होता. हॅलो. तर ज्वेलरीचे कॉल उचलू एवढी पागल झालेली आहे मी, भयानक एकदम. खूप लोक कॉल करतायत आणि काही त्याच्यातले माझं हे पण आज संपूर्ण कॉलवर बोलू बघू माझे बसता बघा किती एक डार्क सर्कल्स झालेले आहेत आणि मला प्रचंड आता झोप येत आहे. तर जेवढ्या काही ऑर्डर बुक झालेल्या होत्या ना ते मी अशा पद्धतीने काढून ठेवत असते वेगळ्या रात्रीच, म्हणजे सकाळी ॲड्रेस घेतला आणि त्या पॅक केल्या की झालं. तर अशा पद्धतीने मस्तपैकी आपलं ज्वेलरीचं चालू आहे. परंतु आता ना भरपूर ज्वेलरी खाली झालेली आहे, म्हणजे गेलेली आहे त्याच्यामुळं. तर आता मला ती ज्वेलरी भरून घ्यायची आहे, म्हणजे बॉक्समधली ज्वेलरी मला अशा पद्धतीने लावायची आहे. आणि बघा अशा पद्धतीने मग मी सेट करून ठेवत असते, म्हणजे ते पटापट जातात. तुम्हालासुद्धा बुक करायचं असेल ना तुम्ही नक्कीच बुक करू शकता आणि लवकरच मी यूट्यूबवरसुद्धा लाईव्ह घेणार आहे. त्याच्यानंतर मग मी आली, बाजार वगैरे भरून ठेवलेला आहे, सर्व बघू शकता. नाहीतर बाजार आणणे भरून ठेवणे हे सगळं आईचं काम होतं. तर तुम्ही बघू शकता बाजार आणला, भरून ठेवला आणि तोडून पण ठेवला, म्हणजे कोथिंबीर वगैरे जेणेकरून आपल्याला सोपी जाते. आणि लगेच मी इथं स्वयंपाक करून घेतला लगेच, म्हणजे आल्या आल्या चपात्या टाकून घेतल्या होत्या आणि आज दाल फ्रायच केली होती, कारण दुपारची डाळ होती म्हणून दाल फ्राय केली होती. त्याच्यानंतर स्वराजचा ना मी बाजारातून आल्या आल्या बोलत होतं भूक लागली, तर त्याला मी आधीच जेवण वगैरे दिलं आणि तो झोपला होता. आणि त्याच्यानंतर मी पटापट माझी कामं उरकून घेतली. त्याच्यानंतर गणेशजी आले आणि तर स्वराजला मस्तपैकी जेवण दिलं गरमागरम, चपाती दिली होती त्याला आणि आमच्यासाठी आता राईस आणि हे लावलेलं आहे. तो म्हणे मी चपाती खात होते, त्याला चपाती आणि मस्तपैकी कुस्कुरा दिला होता तुरीच्या डाळीत चपाती करून. तो जेवला. त्याने औषध नाही घेतली आज, कारण त्याला औषध सुरू आहे 6 महिन्यासाठी. आणि त्याच्यानंतर मग त्याला हळदीचं दूध दिलं आणि तो झोपलेला आहे. झोपीसाठी माझे डोळे बघा कसे झालेले आहे. तर चला मी पण आता जेवण करते. त्याच्यानंतर गणेशजी आले, आम्ही मस्तपैकी जेवण वगैरे केलेलं होतं. तर असा गेला माझा दिवस. तर तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. ज्वेलरी बुकिंगसाठी नंबर दिलेली आहे, तिथं तुम्ही तुमची ज्वेलरी बुकिंग करू शकता. आणि असाच सपोर्ट राहू द्या आणि कमेंट बॉक्समध्ये तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. जे लोक चांगले कमेंट करतील त्यांना नक्कीच हार्ट भेटणार, परंतु जे निगेटिव्ह बोलतील ना त्यांना माहिती आहे काय भेटणार.